गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा आणि EVS 1 चं टेक्स्ट बुक ओपन करा आणि लेसन नंबर 21 ओपन करा. ओके, मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके, चला मग स्टार्ट करूया आपण. क्लासचा टाइम झालेला आहे. ओके, तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन नंबर 21. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत EVS 1 चा. ओके, तर लेसनचं नाव काय आहे? बिझी ॲट वर्क आवर इंटरनल ऑर्गन्स. ओके, जे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत. ओके, ते कुठले कुठले वर्क करतात, काय काय वर्क करतात, कुठल्या वर्क मध्ये ते बिझी असतात, त्याच्याबद्दल या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर 4th स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुम्ही इंटरनल ऑर्गन्स बद्दल स्टडी केला असेल, राईट? सायन्स मध्ये EVS मध्ये 4th स्टँडर्ड मध्ये EVS मध्ये सुद्धा तुम्ही इंटरनल ऑर्गनचा स्टडी केला असेल. ओके, तर आता सुद्धा आपल्याला इंटरनल ऑर्गन्स बद्दलच स्टडी करायचं आहे या लेसन मध्ये, पण थोडं अजून जास्त डिटेल मध्ये करायचंय. ओके, तर लेसनचं नाव काय? बिझी ॲट वर्क अवर इंटरनल ऑर्गन्स. ओके, चला स्टार्ट करूया आपण. तर कॅन यू रिकॉल? तर तुम्हाला थोडंसं आठवायला सांगितलंय. तर बघा काय सांगितलंय. फर्स्ट, टेक अ लार्ज शीट ऑफ ए थिक पेपर अबाउट द हाईट ऑफ ए चाइल्ड इन द क्लास. Put it on the wall as shown in the picture and secure it with tapes. Ask one student to stand against it and another to draw the outline of the body. बघा काय करायचंय तुम्हाला इथे, ही ऍक्टिव्हिटी आहे. ओके, काय सांगितलं तुम्हाला की तुमच्या क्लासमध्ये एखाद्या स्टुडंटच्या हाईटचा एवढा काय घ्यायचंय, एक पेपर घ्यायचाय, थिक पेपर घ्यायचा. ओके, जाड कागद घ्यायचाय आणि तो काय करायचा, असा वॉलला चिटकवायचा आहे. ओके, त्याच्या हाईटचा. बघा इथे त्या गर्लच्या हाईटचा दिसतोय ना पेपर, तेवढा हाईटचा पेपर घ्यायचा आणि वॉलला काय करायचं, टेपनी काय करून टाकायचंय, चिटकून टाकायचं. ओके, आणि मग नंतर दुसऱ्या मुलाला तिथे समोर उभं राहायला सांगितलंय. कशाच्या? त्या पेपरच्या. ओके, आणि मग समोर उभं राहून काय करायचंय तुम्ही, त्या दुसऱ्या मुलाच्या बॉडीचं काय करायचं, आउटलाईन काढायची. ओके, साईडने. कळालं? जशी आउटलाईन इथे काढली दिसते सगळ्यांना, जशी आउटलाईन काढायची त्या पेपरवर. ओके, नंतर काय करायचं बघा. नाउ गेट अदर स्टुडंट्स टू पॉइंट आउट द राईट प्लेसेस ऑफ द फॉलोइंग ऑर्गन्स विदिन द आउटलाईन. आणि आता दुसऱ्या मुलाला काय करायचंय, आता एकेकाला बोलवायचं, क्लासमधल्या एक एक स्टुडंटला बोलवायचं आणि प्रत्येकाला विचारायचं ऑर्गनची, काय विचारायचं, प्लेस विचारायचं. आता ब्रेन कुठे आहे, ब्रेन कुठे असेल ते विचारायचं, लंग्स कुठे असतील, हार्ट कुठे असतील आहे, स्टमक कुठे असेल, तर ते त्यांची पोझिशन विचारायची. ओके, कळाले सगळ्यांना? ऍक्टिव्हिटी, फर्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली कळाली का सगळ्यांना? काय करायचंय? ओके, आता नंतर तुम्हाला क्वेश्चन विचारलंय. ओके, काय विचारलंय बघा. नाउ रिकॉल द फॉलोइंग डिटेल्स अबाउट इच ऑर्गन. ओके, आता तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेत प्रत्येक ऑर्गन्स बद्दल. ओके, तर फर्स्ट काय विचारलंय, इन विच कॅव्हिटी ऑफ द बॉडी इज इट सिच्युएटेड. ओके, काय विचारलंय, आता तुम्हाला प्रत्येकाची विचारलंय आपल्याला. ब्रेन कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतो, लंग्स कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतात, प्रत्येकाबद्दल इन्फॉर्मेशन विचारले. ओके, आता समजा ब्रेन बद्दल तुम्हाला विचारलं. ब्रेन तुम्ही, आता एक स्टुडंट आला आणि त्यांनी ब्रेन सांगितलं की ब्रेनची पोझिशन कुठे, इथे वरती हेडच्या इथे. ओके, मग तुम्हाला विचारतील की इन विच कॅव्हिटी ऑफ द बॉडी इट इज सिच्युएटेड, कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतं ब्रेन, कोण सांगेल मला, ब्रेन कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतं? 4th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकला असाल. चला सांगा, कोण सांगेल मला ब्रेन कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतो?
कुठली कॅव्हिटी बोलतात? हेड मध्ये असतो सगळ्यांना माहिती आहे, पण ती कॅव्हिटी कुठली आहे? माहितीये कोणाला? ओके, बघा. तर आपला ब्रेन असतो तो तो ब्रेन कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतो? क्रॅनियल कॅव्हिटी. ओके. आपली जी बॉडी असते ती 3 कॅव्हिटी मध्ये डिवाइड झालेली असते. फर्स्ट असते क्रॅनियल कॅव्हिटी, सेकंड थोरॅसिस कॅव्हिटी अँड थर्ड वन इज अ ॲब्डोमिनल कॅव्हिटी. ओके. सगळ्यांना कळतंय का? बघा, बोर्डवर दाखवते मी. सगळ्यांनी वाटलं तर नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये. ओके. आपली बॉडी आहे ती 3 कॅव्हिटी मध्येच काय झालेली आहे? डिवाइड झालंय. फर्स्ट इज क्रॅनियल क्रॅनियल कॅव्हिटी. कुठली? क्रॅनियल कॅव्हिटी. या क्रॅनियल कॅव्हिटी मध्ये कोण असतो? ब्रेन असतो. ओके. क्रॅनियल कॅव्हिटी. सेकंड सेकंड काय? थोरॅसिस थोरॅसिस कॅव्हिटी. तर थोरॅसिस कॅव्हिटी मध्ये कोण येतात? लंग्स. काय येतात? लंग्स. ओके. आणि थर्ड वन हार्ट, लंग्स हे थोरॅसिस कॅव्हिटी मध्ये येतात हा का. लंग्स, हार्ट. ओके. आणि लास्ट वाला काय? ॲब्डोमिनियल ॲब्डोमिनियल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? ॲब्डोमिनियल कॅव्हिटी मध्ये स्टमक, राईट. स्टमक. ॲब्डोमिनियल म्हणजे खालचा पार्ट आपला पोट, स्टमक. ओके. कळालं सगळ्यांना? 3 कॅव्हिटीज कुठल्या कुठल्या असतात? तर 4th स्टँडर्ड मध्ये हे सगळं झालेलं आहे, जर तुम्ही तुमच्या लक्षात असेल तर. ओके. तर तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचंय का? केलं तुम्ही नोट डाऊन? नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घेतलंय का? ओके, करून घ्या पटकन. कम्प्लिटेड? ओके. आणि त्यांनी आता क्वेश्चन काय विचारलेला? आता आपण ब्रेन बद्दल समजा बघतोय, आपण ब्रेन बद्दल बघतो. ओके. तर ब्रेन कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतो? इन विच कॅव्हिटी ऑफ द बॉडी इज इट सिच्युएटेड? द ब्रेन इज सिच्युएटेड इन क्रॅनियल कॅव्हिटी, राईट. नेक्स्ट, व्हॉट इज इट्स फंक्शन? आता ब्रेनचं फंक्शन काय? अवेअरनेस ऑफ सेन्सेशन अँड इमोशन्स अँड कंट्रोल ऑफ द बॉडी मुवमेंट आर द फंक्शन्स ऑफ ब्रेन. येस. ब्रेनचं फंक्शन काय? आपल्याला कंट्रोल, आपल्या बॉडी मुवमेंट्सला कंट्रोल करणे, आपल्या फिलिंग्सला, आपल्या इमोशनला कंट्रोल करणे. ओके. आपल्याला सगळं सेन्सेशन म्हणजे जे आजूबाजूच्या गोष्टीचा सेन्स होणे, हे सगळं आपल्या ब्रेनवर डिपेंड आहे. जर ब्रेनच नसतं तर तुम्हाला हे कुठल्याच गोष्टीचं काहीच कळालं नसतं. ओके. तर फंक्शन्स काय आहेत ब्रेनचे? कंट्रोल ऑफ द बॉडी मुवमेंट, अवेअरनेस ऑफ सेन्सेशन अँड इमोशन्स. ओके. नेक्स्ट, विच आर द बोन्स दॅट प्रोटेक्ट इट? ब्रेनला कोण प्रोटेक्ट करतं? स्कल. ओके. द स्कल बोन प्रोटेक्ट ब्रेन. ओके. जो स्कल असतो तो ब्रेनला काय करतो? प्रोटेक्ट करतो. कळालं सगळ्यांना? कळालं का? तसंच तुम्ही लंग्स आणि हार्ट बद्दल सुद्धा लिहू शकता. हार्ट कुठल्या कॅव्हिटी मध्ये असतो? हार्टचे फंक्शन काय आहे? ओके. असं तुम्हाला क्वेश्चन्स विचारतील. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय बघा. कॅन यू टेल व्हॉट बॉडीली नीड्स और सेन्सेशन डू यू बिकम अवेअर ऑफ इवन दो यू आर रीडिंग अ बुक? आता तुम्ही पुस्तक वाचत असताना तुमच्या बॉडीमध्ये सुरू असणाऱ्या कोणत्या क्रियांची तुम्हाला जाणीव होते? आता तुम्ही पुस्तक रीड करताय, तुम्ही बुक रीड करताय, तर तुम्हाला काय फील, कसं, काय, कुठल्या कुठल्या बॉडीची मुवमेंट होते ते फील होतं तुम्हाला?
बुक रीड करताय तुम्ही, तर कुठल्या कुठल्या बॉडीचा मुवमेंट होताना तुम्हाला फील होतं? येस. माउथ. ओके, माउथ होतं, पण दुसरं आपण रीड करतोय, शांत बसले तुम्ही, रीडिंग करताय ना एक, आणि तुम्हाला साईडला म्हणजे कुठले कुठले आवाज ऐकला, मुवमेंट होताना कुठले कुठले होतं बघा. तर तुम्ही लिहू शकता, वाईल रीडिंग अ बुक वी कुड फील ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी ॲज वेल ॲज हार्टबीट. जेव्हा तुम्ही बुक वाचताय बघा शांतपणे, तुम्हाला ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला फील होते, श्वास घेतांचं. ओके, श्वास घेणे श्वास सोडणे हे तुम्हाला फील होतं. ॲज वेल ॲज हार्टबीट, तुमचे जे हार्टबीट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला फील होतील बघा. एकदम शांत एका रूम मध्ये तुम्ही एकटेच बसा, तेव्हा तुम्हाला समजेल. आणि अल्सो वी कुड फील डायजेशन ऑफ ए फूड इन स्टमक. जर फूडचं डायजेशन स्टमक मध्ये होतं ते सुद्धा आपल्याला थोडं थोडं फील होतं, म्हणजे पोटामध्ये थोडंसं काहीतरी असं काहीतरी होतंय, ते सुद्धा फील होईल. ओके, कळालं सगळ्यांना? तर मग कुठले कुठले होतात सेन्सेशन? हार्टबीट, ओके, ब्रीदिंग ऍक्टिव्हिटी, अँड कधी कधी डायजेशन ऑफ ए फूड. ओके, हे सगळं बुक रिडिंग करताना होतं. ओके, नेक्स्ट काय दिलं ते आपण बघूया. Process like a respiration, digestion go on inside the body continuously with the help of the certain organs. Let us learn about something. Let us learn something about this process and the organs that carry out them. बघा, तर आपल्या बॉडीमध्ये हे जे प्रोसेस आहेत म्हणजे रेस्पिरेशन, डायजेशन हे कंटिन्युअसली चालूच असतात, राईट? आता सुद्धा तुमच्या रेस्पिरेशन चालू आहे, तुम्ही श्वास घेताय सोडताय, राईट? डायजेशन सुद्धा तुमच्या आतमध्ये इंटरनल बॉडीमध्ये चालू आहे आता सुद्धा. ओके, आणि ते जे प्रोसेस चालू असतात ते विथ द हेल्प ऑफ सर्टन ऑर्गन, एका ऑर्गनच्या मदतीने चालू असतात या सगळ्या प्रोसेस, राईट? रेस्पिरेशन कशाने चालू आहे? लंग्स हेल्प करतायत, राईट? रेस्पिरेशनला नोज आहे. ओके, आणि डायजेशनला स्टमक, सगळे जे आतमधले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते हेल्प करतात. ओके, तर आपल्याला आता काय करायचंय, या सगळ्या इंटरनल ऑर्गन्स बद्दल काय करायचंय, स्टडी करायचंय, आणि या प्रोसेस बद्दल सुद्धा स्टडी करायचंय. ओके, कळालं सगळ्यांना एवढं? कळतंय ना सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, त्याच्यानंतर काय दिलंय बघा, ट्राय दिस, परत एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. यूज अ वॉच टू काउंट हाऊ मेनी टाइम्स यू ब्रीथ इन अ 1 minute when you are sitting comfortably. From this work, from this workout, approximately how many times you breathe in an hour. बघा काय सांगितलंय तुम्हाला. तुम्हाला आता काय सांगितलंय की तुम्ही असे बसले समजा हा, आणि टायमर लावायचा आहे, आणि 1 minute मध्ये तुम्ही किती वेळा ब्रीदिंग करतात ते बघायचंय, किती वेळा तुम्ही श्वास सोडताय श्वास घेताय. ओके, ब्रीदिंग किती वेळा करताय ते तुम्ही काय करायचंय, काउंट करायचंय. ओके, आणि आता 1 minute मध्ये झालं, आता नंतर तुम्हाला थोडस त्याच्यामध्ये आता तुम्ही बघायचं 1 hour मध्ये तुम्ही किती वेळा ब्रीदिंग करताय. ओके, ते काउंट करायचंय. कळालं सगळ्यांना? ते या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. नेक्स्ट नेक्स्ट काय, रेस्पिरेशन. आता आपल्याला रेस्पिरेशन बद्दल स्टडी करायचं. ओके, बघा काय सांगितलंय, वी नीड एअर, वॉटर अँड फूड टू लिव्ह, water and food to live. It is necessary for the body to get a continuous supply of oxygen. बघा, तर आपल्याला एअर, वॉटर आणि फूडची गरज आहे, बरोबर? जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तिन्ही गोष्टीची गरज असते. ओके, इट इज नेसेसरी फॉर द बॉडी टू गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ ऑक्सिजन. आणि आपल्या बॉडीला ऑक्सिजनचं सप्लाय होणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे का. जर आपल्या बॉडीला ऑक्सिजनचं सप्लाय नाही झालं तर आपली बॉडी जे बाकीचे जे प्रोसेस आहे ते करत नाही. ओके, तर आपल्या बॉडीला ऑक्सिजनचा सप्लाय होणं गरजेचं आहे. ओके, वी गेट दिस ऑक्सिजन फ्रॉम द एअर थ्रू ब्रिदिंग. मग आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळतं, एअर मधून. ओके, आणि कसं मिळतं, थ्रू ब्रिदिंग. ओके,
जेव्हा आपण ब्रीदिंग करतो, श्वास घेतो, तेव्हा आपल्याला हे ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये येतं बाहेरचं. दॅट इज वाय वी ब्रीथ कंटिन्युअसली. त्याच्यामुळेच आपण कंटिन्युअसली ब्रीदिंग करतोय. ओके. इन आवर बॉडी देअर आर ऑर्गन्स दॅट कॅरी आउट द वर्क ऑफ रेस्पिरेशन. तर आपल्या बॉडीमध्ये असे काही ऑर्गन्स आहेत ते रेस्पिरेशनचं वर्क करतात. ओके. तर रीड देअर नेम्स इन द डायग्राम ऑन द नेक्स्ट पेज अँड ऑल्सो देअर डिस्क्रिप्शन. आता खाली तुम्हाला त्याचे कुठले ऑर्गन्स हेल्प करतात रेस्पिरेशनला, ओके, त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके, ते आपण बघूया. बघा, दिसतंय सगळ्यांना डायग्राम? डायग्राम सगळ्यांना विजिबल आहे? ओके. बघा, डायग्राम मध्ये काय काय दिले. पहिले आपण कुठून हे घेतो, ब्रीदिंग कुठून करतो, नोजनी. ओके, नोजनी एअर आतमध्ये जाते. ओके, आपल्या एअर म्हणजे एअर मधला ऑक्सिजन आतमध्ये जातो आपल्या बॉडीमध्ये. ओके. नंतर बघा काय, ट्रॅकिया. काय, ट्रॅकिया. ट्रॅकिया सुद्धा बोलतात, नाही तर वाइंड पाईप बोलतात. ओके, वाइंड पाईप. ओके. त्याच्यानंतर काय दिसतंय तुम्हाला, लंग्स आहेत. ओके. लंग्स नंतर एक तुम्हाला असा पार्ट दिसतोय, त्याला काय म्हटलंय, डायफ्राम. काय म्हटलंय, डायफ्राम. ओके. तर ही आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या बॉडी मधली ही रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. ही तुम्हाला ड्रॉ करायला येईल, क्वेश्चन येईल. एक्सप्लेन अँड ड्रॉ अँड एक्सप्लेन द रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके. तर तुम्हाला तेव्हा काय करायचं, ही डायग्राम ड्रॉ करायचे आणि एक एक रेस्पिरेटरी सिस्टीम मधला ऑर्गन आहे तो काय करायचा त्याच्याबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायला लागेल. ओके. तर बघा नंतर काय दिलंय, जी डायग्राम अबाउट शो अवर रेस्पिरेटरी ऑर्गन. त्या डायग्राम मध्ये काय दाखवलेत, आपले रेस्पिरेशन साठी जे ऑर्गन हेल्प करतात ते ऑर्गन्स दाखवलेले आहे. वेन वी इनहेल द एअर फ्रॉम आउटसाइड गोज इनटू द ट्रॅकिया अँड थ्रू इट्स ब्रांचेस इनटू द लंग्स. बघा काय केलं त्यांनी, जेव्हा आपण नाकातून एअर आतमध्ये घेतो, ओके, श्वास घेतो, तर ऑक्सिजन कुठे जाते, ती हवा कुठे जाते, आपण एअर नाकातून आतमध्ये घेतो तेव्हा ती एअर कुठे जाते, ट्रॅकियामध्ये जाते. कुठे जाते, ट्रॅकियामध्ये जाते. आणि ट्रॅकियातून नंतर ती लंग्स मध्ये जाते. ओके. इन द लंग्स these branches divided further into smaller and smaller branches. बघा, तर ह्या ज्या ट्रॅकिया मधून ती एअर जाते ती कशी जाते, कशाच्या थ्रू जाते, ब्रांचेसच्या थ्रू जाते. ओके. ब्रांचेस दिसतात तुम्हाला इथे, जसे छोट्या छोट्या हे दिसतात. ब्रांचेस म्हणजे काय, फांद्यांसारखं जे तुम्हाला दिसतात ना लंग्स मध्ये, त्या ब्रांचेसच्या थ्रू जाते. ओके, लंग्स मध्ये. आणि ते ब्रांचेस काय होतात, डिवाइड होतात स्मॉलर स्मॉलर मध्ये. ओके. बघा तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. हे असे दोन लंग्स आहेत ना इथे, राईट, असे लंग्स आहेत तिथे. ओके. ओके. असे आता हे मी इथं नोज दिले डायरेक्ट. ओके. तर अशी इथून एअर आल्यावर ही एअर नाकातून येते. ओके. नाकातून आल्यानंतर इथे अशी याच्या आतमध्ये लंग्स मध्ये जाते. कशी जाते ती, ब्रांचेस, अशी ब्रांचेसने जाते. ओके. तर हे ब्रांचेस पुढे काय होतात, अजून स्प्लिट होतात. ओके. अजून स्मॉलर स्मॉलर याच्यामध्ये स्प्लिट होतात. ओके. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ब्रांचेस बनून कसे ब्रांचेस मधून जातात लंग्स मध्ये ती एअर. ओके. नेक्स्ट, तर नंतर काय सांगितलंय, ऍट द एंड ऑफ द लास्ट ब्रांचेस देअर आर एअर सॅक्स और एल्वेओली. एल्वेओली. ओके. तर या ब्रांचेसच्या शेवटी एक काय असते, हवेच्या पिशव्या असतात. त्याला काय बोलतात, काय बोलतात त्याला, एल्वेओली. काय बोलतात, एल्वेओली. ओके. या तुम्हाला इथे दिसतात बघा, एक मिनिट तुम्हाला दाखवते मी बोर्डवर. या ज्या इथं आहेत ना, अशा थोड्या छोट्या साईडला इथे अशा एअर सॅक्स असतात. ओके. तर यालाच काय बोलतात, एल्वेओली. ओके, एल्वेओली. ओके.
नंतर काय सांगितलंय, बिटवीन द थोरॅसिस कॅव्हिटी अँड द ऍब्डोमिनियल कॅव्हिटी देअर इज अन ऑर्गन लाईक अ फ्लेक्झिबल शीट, इट इज कॉल्ड अ डायफ्राम. आता इथे तुम्हाला जो शीट दिसतो ना फ्लेक्झिबल, ही जी वरची थोरॅसिस कॅव्हिटी आणि खालचा पोटाचा भाग, त्याच्या म्हणजे कुठली कॅव्हिटी, ती ऍब्डोमिनल कॅव्हिटी, स्टमकचा पार्ट तो. तर मध्ये तुम्हाला एक फ्लेक्झिबल शीट दिसते, त्याला काय बोलतात, काय बोलतात त्याला, डायफ्राम. ओके, कळालं सगळ्यांना. तुम्हाला बोर्डवर इथे असं तुम्हाला दिसतोय, असा एक पार्ट, एक फ्लेक्झिबल शीट अशी दिसते सगळ्यांना, त्याला काय बोलतात, डायफ्राम. ओके, हे जे लंग्स कुठे असतात, हे थोरॅसिस कॅव्हिटी मध्ये असतात. ओके, हे लंग्स असतात थोरॅसिस कॅव्हिटी मध्ये, आणि हा जो खालचा स्टमकचा पार्ट आहे तो ऍब्डोमिनल पार्ट झाला, राईट. ऍब्डोमिनल पार्ट झाला, आणि यांच्यामध्ये हा जो, ही जी फ्लेक्झिबल शीट आहे त्याला बोलतात डायफ्राम. ओके, तर कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. रेस्पिरेशन मध्ये काय सांगितलं तुम्हाला, की जसं आपल्याला एअर, वॉटर आणि फूडची गरज आहे, तसं आपल्या बॉडीला ऑक्सिजनची सुद्धा, ऑक्सिजन सप्लायची सुद्धा गरज असते. ओके, तर त्यांनी आता आपल्याला ऑक्सिजन रेस्पिरेटरी सिस्टीमचा आपल्याला डायग्राम दिली होती, आणि त्याचे पार्ट ऑर्गन, रेस्पिरेटरी ऑर्गन काय केले, डिस्क्राईब केले त्यांनी. फर्स्ट त्यांनी सांगितलं, जेव्हा आपण नाकातून एअर काय करतो, इनहेल करतो, तर ती कुठे जाते, ट्रॅकियामध्ये जाते. ओके, ट्रॅकियातून ती ब्रांचेस नुसार, ब्रांचेस मधून ती कुठे जाते, लंग्स मध्ये जाते एअर. ओके, आणि ते ब्रांचेस पुढे पुढे स्मॉल स्मॉल युनिट, स्मॉल स्मॉल ब्रांचेस मध्ये डिवाइड होते. ओके, नंतर एक शेवटी काय असतो, ब्रांचच्या शेवटची जी ब्रांच असते तिथे काय असतं, एअर सॅक्स असतात. काय असतात, एअर सॅक्स किंवा एल्वेओली असतात. ओके, नंतर त्यांनी सांगितलं की ही थोरॅसिस कॅव्हिटी आणि ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या मध्ये एक फ्लेक्झिबल शीट असते, त्याला काय बोलतात आपण, डायफ्राम. ओके, कळालं सगळ्यांना एवढं? येईल सगळ्यांना एक्सप्लेन करता रेस्पिरेटरी सिस्टीम एक्झाम मध्ये? डायग्राम तर एकदम इझी आहे, डायग्राम काढता येईल. ओके, ओके, त्याच्यानंतर काय दिलं बघूया आपण, द डायफ्राम अँड इट्स मुवमेंट. ओके, आता त्या डायफ्रामची मुवमेंट सांगितली कशी होते. वेन द डायफ्राम मूव्ह डाऊनवर्ड, वी ब्रीथ in we breathe in and the incoming air fills the alveoli in the lungs, and when diaphragm move upward, air in the lungs is pushed out. बघा, जेव्हा जो डायफ्राम आहे तो आपण मूव्ह करतो खालच्या साईडला, आतमध्ये, आपला जो डायफ्राम आहे ना तो तो खालच्या साईडला गेला म्हणजे काय करतो आपण, श्वास घेतोय. काय करतो आपण, श्वास घेतो नाकातून, ब्रिदिंग करतो, आणि ती एअर कुठे जाते, आपल्या एल्वोली मध्ये जाते, लंग्स मध्ये जे एल्वोली आहे तिथे जाते. ओके, आणि जेव्हा आपला डायफ्राम वरती येतो म्हणजे आपण श्वास सोडतो, लंग्स मधून एअर काय करतो, बाहेर टाकतो. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? तुम्ही बाबा बघा, आता ब्रिदिंग करताना तुम्हाला जो तुमचा पोटाच्या इथला थोडासा पार्ट आहे, आता सुद्धा तुम्ही बघू शकता, श्वास घ्या तेव्हा तुमच्या पोटाच्या इथला पार्ट बघा खाली जाईल, तिथे तो डायफ्राम आहे तो खाली जाईल बघा, मूव डाऊनवर्ड. जेव्हा तुम्ही ब्रिदिंग म्हणजे जो एअर आहे आतमध्ये पुश करणार, तेव्हा जो तुमचा डायफ्राम आहे बघा खाली जाईल, डाऊनवर्ड साईडला जाईल, मूव्ह होईल. ओके, आणि जेव्हा आता तुम्ही श्वास सोडा, एक्सेल करा, तेव्हा तुमचा जो डायफ्राम आहे तो पुश अपवर्ड, वरती येईल. बघा, करून बघा ऍक्टिव्हिटी, आता सुद्धा करून बघू शकता. केली सगळ्यांनी? झालं तुम्हाला फील दिसलं असेल, राईट? ओके, तर ही काय होती, त्या डायफ्रामची मुवमेंट होती. ओके, तर समजलं सगळ्यांना डायफ्रामची मुवमेंट कशी होते, जेव्हा आपण एअर इनहेल करतो, एअर आतमध्ये घेतो नाकातून, तेव्हा तो डायफ्राम कुठे जातो, खालच्या साईडला आतमध्ये जातो, आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा तो डायफ्राम वरती येतो. ओके, नेक्स्ट आता काय सांगितलंय, एक्सचेंज ऑफ गॅसेस.
एक्सचेंज गॅसेस मध्ये काय सांगितले ते आपण बघूया. When the outside air reaches the alveoli, the oxygen in it passes into the thin blood vessel around the alveoli. बघा, जेव्हा आपण काय करतो, बाहेरची हवा आतमध्ये घेतो, बाहेरची हवा जी बाहेरची हवा आतमध्ये पोचली म्हणजे त्या अल्व्होली एअर सॅक मध्ये समजा, तर तो ऑक्सिजन काय होतं, द ऑक्सिजन इन इट पासेस इनटू द थिन ब्लड वेसल अराउंड द एल्व्हिओली. म्हणजेच काय, तो ऑक्सिजन, हवेतला ऑक्सिजन कुठे जातो, ब्लड वेसल म्हणजे आपल्या जे ब्लड वेसल आहेत आतमध्ये रक्ताच्या हे वाहिन्या, त्या ब्लड वेसल मध्ये ऑक्सिजन काय करतो, जातो. ओके, विथ द ब्लड इट इज कॅरीड टू ऑल द पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि ते ब्लड सगळ्या बॉडी पार्ट्सला फ्लो जातं ना. आपल्या आतमध्ये जे ब्लड वेसल आहेत ते काय काम करतात, सगळे ब्लड आपल्या बॉडी पार्टला ब्लड काय करतात, पोचवायचं काम करतात. मग त्या ब्लड वेसल मध्येच ऑक्सिजन गेलं तर ते ऑक्सिजन सगळ्या पार्टला जाईल ना बॉडीच्या, मग सगळ्या पार्टला ते ऑक्सिजन आपल्या सगळ्या बॉडी मधल्या सगळ्या पार्टला प्रोव्हाइड करतं. ऍट द सेम टाइम द कार्बन डायऑक्साइड that is brought by the blood from all the parts of the body enters the air in the alveoli. म्हणजे तेव्हाच बघा, तो जेव्हा आपण, आणि त्याच वेळी काय होतं, जेव्हा ऑक्सिजन सगळ्या बॉडी पार्ट्सला दिला जातो त्याच वेळी काय होतं, त्या शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साइड काय केला जातो, हवेत बाहेर सोडला जातो, आपण बाहेर टाकतो ना. When we exhale, the carbon dioxide is also given out with the air. In this way, an exchange of oxygen and carbon dioxide gases takes place in alveoli. ओके, तर अशा प्रकारे काय होतं, ऑक्सिजन आपल्या आतमध्ये येतो आणि कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर टाकतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काय होतं इथे, एक्सचेंज कसं होतं गॅसेसचं, जे कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज कसं होतं, काय सांगितलंय त्यांनी, की जेव्हा आपण एअर इनहेल करतो, ओके, नाकातून श्वास घेतो, ओके, तर तेव्हा जो ऑक्सिजन आहे तो कुठे जातो, एल्व्हिओली म्हणजे जे एअर सॅक आहे तिथे जातो. ओके, आपल्या लंग्स मध्ये जे एअर सॅक्स आहे तिथे जातात. मग त्या एअर सॅकच्या थ्रू कुठे जातं ऑक्सिजन, ब्लड वेसल मध्ये. ओके, ब्लड वेसल मध्ये ऑक्सिजन गेला आता, तर त्या ब्लड वेसल थ्रू सगळ्या बॉडी पार्ट्सला काय केलं जातं, ते ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं जातं. ते रक्तामध्ये मिसळतं, मिक्स होतं ऑक्सिजन, आणि ते ब्लड पूर्ण बॉडीला आपल्या काय करतात, प्रोव्हाइड करतात ना. मग ते ब्लडच्या थ्रू ऑक्सिजन सुद्धा आपल्या सगळ्या बॉडी पार्ट्सला जातात. ओके, त्याच वेळी काय होतं, त्या ब्लड मधलं कार्बन डायऑक्साइड काय होतं, आपल्या एअर सॅक थ्रू बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. आपण श्वास सोडतो ना, तेव्हा आपण काय करतो, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? ओके, त्याच्यानंतर काय दिलंय बघा, डू यू नो, तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ज्याचा माईक ऑन आहे त्याने माईक ऑफ करा. चला, तर काय क्वेश्चन इन्फॉर्मेशन दिले बघा. डस्ट अँड स्मोक पार्टिकल्स मे बी प्रेझेंट इन द एअर in the atmosphere. There may even be disease producing microorganism, they are harmful for the body. बघा काय सांगितलंय, शरीराबाहेर हवेत धूळ किंवा धुराचे कण असू शकतात. ओके, ते रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतू सुद्धा असू शकतात, त्याचा आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. ओके, आपल्या आजूबाजूला तुम्हाला हवेमध्ये दिसतात ना डस्ट आणि स्मोक पार्टिकल्स. ओके, त्याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा असू शकतात असं त्यांनी असतात. ओके, ते आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल असतात. ओके, असं त्यांनी सांगितलंय. The inner lining of the respiratory organ has a fine hair-like structure called cilia. बघा, आपले जे रेस्पिरेटरी ऑर्गन आहेत ना, त्याच्या आतमध्ये साईडला
तुम्हाला बघा हेअर लाईक स्ट्रक्चर दिसेल, त्याला काय बोलतात, सिलिया बोलतात. ओके. इन द इनर लाइनिंग देअर इज ऑल्सो लेअर ऑफ स्टिकी सबस्टन्स कॉल्ड म्युकस. बघा, आता आपला रेस्पिरेटरी ऑर्गन कुठला आहे, फर्स्ट वालाच बघा नोज आहे. ओके. आता नोजच्या आतमध्ये जर तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला हेअर लाईक स्ट्रक्चर दिसेल, थोडे थोडे हेअर्स दिसतील. त्या हेअर्स लाईक स्ट्रक्चरलाच काय बोलतात, सिलिया बोलतात. ओके. आणि आपल्या नोज मध्ये एक स्टिकी सबस्टन्स असतो, राईट. एक स्टिकी सबस्टन्स तयार होतो, त्यालाच काय बोलतात, म्युकस. ओके. तर तो कसा तयार होतो, द डस्ट अँड स्मोक पार्टिकल्स स्टिक टू दिस सबस्टन्स. Thus, the harmful substances in the air cannot reach the lungs. बघा, तो का असतो, बघा, जे हेअर लाईक स्ट्रक्चर असतं ना आपल्या नाकामध्ये, सिलिया असतात ना हेअर लाईक, जे काही आपण श्वास घेतो, श्वास घेताना जी एअर आपल्या नाकामध्ये जाते, मग त्याच्यामध्ये काही डस्ट पार्टिकल असतात, ते काय होतात, त्या सिलियामध्ये अडकतात. काय होतात, त्या सिलियामध्ये अडकतात. ते सिलिया प्युरिफाय करतं ते एअरला, आणि चांगली वाली एअर, प्युरिफाय एअरच आपल्या आतमध्ये जाते, आणि जे काही डस्ट पार्टिकल असतात ना ते त्या हेअरला काय राहतात, चिटकून राहतात. ओके. त्यामुळे ते हेअरला चिटकून चिटकून नंतर काय होतं, त्याच्या आतमध्ये तो स्टिकी सबस्टन्स तयार होतो, म्युकस. ओके. मग अशा प्रकारे आपल्या बॉडीच्या आतमध्ये हार्मफुल पार्टिकल्स जात नाही, जे आपल्या लंग्सला हार्मफुल असतात ते जात नाही, फक्त प्युरिफाईड एअरच फक्त आपल्या लंग्स मध्ये काय होते, जाते. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना आवाज येतोय का माझा, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. स्क्रीन विजिबल आहे, स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना. ओके. तर सगळ्यांना कळालं म्युकस कसं तयार होतं, हेअर लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला काय बोलतात आपल्या नोज मध्ये. ओके. ओके, चला पुढे जाऊया आपण. नंतर काय दिलंय बघूया आपण. ओके, ट्राय दिस. आता ही सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे. काउंट हाऊ मेनी टाइम्स यू ब्रीथ इन अ 1 minute जस्ट आफ्टर यू हॅव रन 100 मीटर. आता तुम्हाला सांगितलंय की काय करायचं, तुम्ही 100 मीटर धावले, ओके, रनिंग केली तुम्ही 100 मीटर, आणि नंतर तुम्ही काय करा, हे करा, तुमची ब्रिदिंग काउंट करा, 1 minute मध्ये तुम्ही किती वेळा श्वास घेतात हे बघा. ओके. अँड गेट समवन एल्स टू काउंट हाऊ मेनी टाइम्स यू ब्रीथ इन अ 1 minute while you are asleep and what is the difference in the two count. आणि तुम्हाला काय करायला सांगितलंय, आता तुम्ही झोपला असाल तेव्हा कोणाला तरी काय करायला सांगा, 1 minute मध्ये तुम्ही किती वेळा ब्रिदिंग करता, झोपल्यावर. हा का, झोपल्यावर झोपल्यावर तुम्ही 1 minute मध्ये किती वेळा ब्रिदिंग करतात ते काउंट करायला सांगायचं. ओके. फर्स्ट काय सांगितलं तुम्हाला, तुम्ही रनिंग केल्यावर 100 मीटर, तेव्हा तुम्ही काउंट करा 1 minute मध्ये तुम्ही किती वेळा ब्रिदिंग करता. आणि नंतरचं काय सांगितलं सिच्युएशन, तुम्ही झोपलायत, कोणाला तरी सांगायचं, तुम्ही झोपलायत कोणाला तरी सांगायचं की 1 minute मध्ये काउंट कर माझे ब्रिदिंग किती होतात. ओके. आणि मग दोघांचं ब्रिदिंगचं काउंटिंग मध्ये डिफरन्स बघा किती आहे. ओके. ते बघायला सांगितले. कळालं सगळ्यांना ऍक्टिव्हिटी काय आहे. ओके. नेक्स्ट, आता नेक्स्ट काय दिलंय, द इफेक्ट्स ऑफ स्मोकिंग. ओके. स्मोकिंगचे इफेक्ट सांगितले काय होतात आपल्या बॉडीला. चला. इफ वन कीप स्मोकिंग ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम द टॉक्सिक सबस्टन्सेस इन द स्मोक कलेक्ट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. As a result, the air that enters the lungs is not sufficiently purified and the impurities in the air begin to accumulate the lungs. बघा काय सांगितलंय, जर एखादा पर्सन सारखा सारखा स्मोकिंग करत असेल, ओके, तर त्याच्या लंग्स मध्ये काय होतात, जे टॉक्सिक सबस्टन्स असतात, टॉक्सिक सबस्टन्स म्हणजे
विषारी वायू, विषारी पदार्थ, ओके, ते काय होतात त्याच्या याच्यामध्ये, कशामध्ये, रेस्पिरेटरी ट्रॅक, त्याच्यामध्ये काय होतात, कलेक्ट होतात. ओके, तो काय होतात तिथे कलेक्ट होतात. ॲज अ रिझल्ट द एअर दॅट एंटर्स द लंग्स इज नॉट सफिशियंटली प्युरिफाईड अँड इम्प्युरिटीज इन द एअर बिगेन टू अक्युमुलेट इन द लंग्स. बघा, आणि त्याचा परिणाम काय होतं, त्या फुफ्फुसामध्ये जे हवेचं, फुफ्फुसामध्ये जी एअर जाते ना आपल्या नाकातून, त्याचं सुद्धा काय होत नाही, प्युरिफिकेशन होत नाही. म्हणजे लंग्सचं काम काय, प्युरिफिकेशन करायचं. ओके, तर लंग्स काय प्युरिफिकेशन करत नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतात, सगळे जे स्मोक हे असतात, टॉक्सिक सबस्टन्स जमा झालेले असतात, कलेक्ट झालेले असतात. त्यामुळे तो हवा सुद्धा जी असते ती इम्प्युरिटीज, हवा सुद्धा तो काय करू शकत नाही, प्युअर करू शकत नाही. ॲज अ रिझल्ट द इफिशियन्सी ऑफ द लंग्स इज रेड्यूस, द लाईकलीहुड ऑफ गेटिंग डिसीज ऑफ लंग डिसीज. मग त्याच्यामुळे काय होतं, डिसीज होतात. कशाचे, लंग्सचे डिसीज होतात. ओके, जो लंग आहे तो त्याचं काम करायला करत नाही ना, त्याचं काम काय आहे, जी एअर आहे त्याच्यामधले इम्प्युरिटीज वगैरे काढून टाकायचं, प्युरिफिकेशन करायचं, पण त्याला करताच येत नाही, कारण त्याच्या इथे काय कलेक्ट झालेलं असतं, सगळे टॉक्सिक सबस्टन्स, म्हणजे जे विषारी पदार्थ आहेत ते सगळे साठलेले असतात. त्यामुळे त्याचं काय काम आहे ते होतच नाहीये. मग त्यामुळे लंग्सला काय होतो, डिसीज होतो. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर काय दिलंय, द सॉलिड पार्टिकल इन द टोबॅको स्मोक फ्रॉम द सिगारेट और बीडी फॉर्म अ स्टिकी लेअर इनसाइड द एल्वेओली. बघा, आता जे सिगारेट आणि बीडी त्यांच्यामध्ये जे तंबाखूचा धूर असतो, त्या धुरातले जे कण असतात त्यांचा थर तयार होतो, त्यांचा एक लेयर तयार होतो. कुठे तयार होतो, लेयर एल्वेओली, म्हणजे जे एअर सॅक आहे तिथे तयार होतो. दिस रिड्युसेस द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाइड टू द बॉडी. आणि सगळ्यांना माहिती आहे, आता तिथेच जर त्यांचा लेयर तयार झाला तर ते एल्वेओली आणि एअर सॅक मध्ये काय होतं, ऑक्सिजन असतं ना, ऑक्सिजन कलेक्ट होतं ना, तर त्यामुळे, आणि तो ऑक्सिजन तिथून ब्लड वेसल मध्ये ब्लड वेसल मध्ये जातं ना, मग त्यामुळे अल्व्हेओलीच्या इथेच तो लेअर काय होतो, क्रिएट होतो. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन म्हणजे पाहिजे तसा सप्लाय होत नाही, कमी होतो. इन द ऍडिशन सम टॉक्सिक सबस्टन्सेस इन द टोबॅको ऑल्सो एंटर दी अल्व्हेओली. आणि जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस असतात टोबॅको मधले, ते सुद्धा अल्व्हेओली मध्ये काय करतात, एंटर करतात, जातात. These ill effects lead to disease of respiratory organ including life threatening disease like a lung cancer. मग याच्यामुळे काय होतात, रेस्पिरेटरी ऑर्गन्सचे काय होतात, डिसीज होतात. फॉर एक्झाम्पल त्याने दिले लंग कॅन्सर. ओके, तर कळलं सगळ्यांना साईड इफेक्ट काय आहेत स्मोकिंगचे आणि कसं होतं. ओके, नेक्स्ट, आता नेक्स्ट काय दिला, पॅसिव्ह स्मोकिंग. पॅसिव्ह स्मोकिंग काय बघा, if there are people around us who smoke, then we may have to face the consequences of smoking even if we do not smoke ourselves. That is why there is a now there is now a ban on smoking in public places. बघा, तर तुम्ही हे सुद्धा बघितलं असेल, तुमच्या आजूबाजूला काही लोक असतात. ओके, आता तुम्ही एखाद्या प्लेसला गेलात, ओके, आणि तिथं असे तुम्हाला दिसतील लोक जे आजूबाजूला फिरत असतील, ते काय करतात, स्मोकिंग करतात. ओके, मग त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. ओके, भलेही आपण स्मोकिंग करत नाही, पण त्यांचा जो धूर आहे ते स्मोकिंग करतायत, मग तो धूर सुद्धा आपल्या याच्यामध्ये जाऊ शकतो ना, एअर मधून. मग त्यांचा परिणाम काय होतो, आपल्याला होतो. याला काय बोलतात, पॅसिव्ह स्मोकिंग. ओके, काय होतं, काय बोलतात याला, पॅसिव्ह स्मोकिंग, म्हणजे आपण करत नाही तरी आपल्याला त्रास होतोय. ओके, मग त्याच्यामुळेच काय होतं, त्याच्यामुळेच त्यांनी काय सांगितलंय बघा तुम्हाला, बॅन ऑन स्मोकिंग इन पब्लिक प्लेसेस, असं पोस्टर दिसले असतील तुम्हाला, म्हणून सगळीकडे बॅन केलंय, पब्लिक प्लेसेस मध्ये स्मोकिंग करायला बॅन केलंय. ओके, कळालं सगळ्यांना, कळालं का इथपर्यंत सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
अजून आता डायजेशन, ओके. चला डायजेशन स्टार्ट करूया का आपण? ओके, जो डायजेशन वाला पार्ट आहे तो नेक्स्ट क्लासमध्ये करूया आपण. ओके, कारण आता आपण रेस्पिरेटरी घेतलंय ना, रेस्पिरेटरी ऑर्गन आणि रेस्पिरेशन घेतलं सिस्टीमचं. ओके, त्यामुळे जो डायजेशन वाला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये करूया. ओके, तर आता क्वेश्चन आन्सर्स बघूया का आपण? ओके, चला. तर आपले रेस्पिरेटरी सिस्टीम वरचे क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण. वेट अ मिनिट. बघा कुठले कुठले पार्ट झालेला आहे आपला. कुठला कुठला पार्ट झालेला आहे क्वेश्चन आन्सर जे रेस्पिरेटरी वर आहेत ते आपण बघूया. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर मधला सेकंड वाला झालाय क्वेश्चन. ओके, हाऊ इज द एअर दॅट वी इनहेल प्युरिफाईड इन अवर बॉडी? आपण जे ब्रिदिंग करून एअर आतमध्ये घेतो बॉडीमध्ये, त्याचं प्युरिफिकेशन कसं होतं? हाऊ इज द एअर दॅट वी इनहेल प्युरिफाईड इन अवर बॉडी? कोण सांगेल? आताच मी सांगितलं तुम्हाला कसं होतं प्युरिफिकेशन. जे आपण एअर आतमध्ये घेतो त्याचं प्युरिफिकेशन कसं होतं? बघा काय लिहिणार तुम्ही? द एअर दॅट वी इनहेल passes through the nose. The nose contains ciliated air which catches the dust particles, right? आपण जी नाकातून एअर आतमध्ये घेतो नोजनी. ओके, आपण नाकातून बाहेरची हवा आतमध्ये घेतो आणि नाकामध्ये काय असतं? सिलिएटेड हेअर्स असतात ना, जे आता मी तुम्हाला सांगितलं. मग ते सिलिएटेड हेअर काय करतात? एअर मधले जे डस्ट पार्टिकल आहेत ते कॅच करतात, राईट? Then there is a sticky substances called mucus. Dust particles and bacteria stick to it. आणि आपल्या नाकामध्ये एक स्टिकी सबस्टन्स असतो म्युकस. त्याला काय होतात? ते डस्ट पार्टिकल आणि जे काही बॅक्टेरिया असतात बाहेरचे ते काय होतात? स्टिक होतात. ओके, इन दिस वे दी एअर वी इनहेल इज प्युरिफाईड इन आवर बॉडी. ओके, अशा प्रकारे जी एअर आहे आपण नाकातून घेतो ती प्युरिफाय होते आणि बॉडीमध्ये जाते. कळालं सगळ्यांना? लिहिता येईल तुम्हाला आन्सर? तर क्वेश्चन नंबर 2 मधला बी चा आन्सर लिहायचंय तुम्हाला होमवर्क मध्ये. ओके ओके, आता थर्ड क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे. ओके बघा, ए झालाय आपला. डॅश गॅस इज ट्रान्सपोर्टेड
टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. कुठला गॅस ट्रान्सपोर्ट केला जातो पूर्ण बॉडी पार्ट्सला? कोण सांगणार? चला, ज्याला येतं त्याने चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. कुठला गॅस प्रोव्हाइड केला जातो पूर्ण बॉडी पार्ट्स मध्ये? चला, एकच गॅस बॉडी पार्ट मध्ये सगळीकडे हे केला जातो. येस, ऑक्सिजन. राईट, व्हेरी गुड. तो ऑक्सिजन गॅस इज ट्रान्सपोर्टेड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. राईट. ब्लड वेसल मधून काय केला जातो? जो सगळा ऑक्सिजन आहे तो ब्लड बॉडीला पूर्ण काय केला जातो? प्रोव्हाइड केला जातो. राईट. ते आन्सर लिहायचंय. नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग. ओके, ते नंतर लिहा तुम्ही. मॅच द फॉलोइंग आपण नंतर करूया. नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मध्ये कुठला क्वेश्चन लिहिणार? नेम द सिस्टीम दॅट कॅरीड आउट द डिफरंट फंक्शन ऑफ द बॉडी. नेम द सिस्टीम दॅट कॅरीड आउट डिफरंट फंक्शन्स ऑफ द बॉडी. ओके, हा नका लिहू. सेकंड वाला क्वेश्चन लिहा. बी, डिस्क्राइब हाऊ द एक्सचेंज ऑफ गॅस ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड गॅसेस टेक प्लेस इन द लंग्स. आपल्या बॉडीमध्ये जे एक्सचेंज ऑफ गॅसेस बघितलं आपण, ऑक्सिजनचा आणि कार्बन डायऑक्साइड एक्सचेंज कसं होतं आपल्या बॉडीमध्ये लंग्स पर्यंत, ते लिहायचंय. ओके, तर येईल सगळ्यांना लिहिता कसं एक्सचेंज होतं ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साइडचं आपल्या बॉडीमध्ये? कोण सांगेल मला? काय लिहिणार पहिले? ड्युरिंग द रेस्पिरेशन द एअर विच इज प्रेझेंट आउटसाइड गोज इन द लंग्स. राईट. रेस्पिरेशन मध्ये काय होतं? जी बाहेरची हवा ती लंग्स मध्ये आतमध्ये जाते. ओके. द ऑक्सिजन इन द एअर गोज इन द ब्लड वेसल विच इज सराउंडेड बाय एल्विओली. जे ऑक्सिजन आहे कशामधलं? एअर मधलं, ते सुद्धा कुठे जातं? ब्लड वेसल मध्ये. ओके, ते कशाच्या साईडला असतं? एल्विओच्या साईडला. ओके, ब्लड वेसल असतं त्याच्यामध्ये ऑक्सिजन पाठवलं जातं. देअर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल in our body through which oxygen supplied to the entire body. मग या ब्लड वेसल या ज्या एल्वेओली आहे, ओके, एल्वेओलीच्या थ्रू कुठे जातं? ब्लड वेसल मध्ये. आणि ब्लड वेसलच्या थ्रू कुठे जातं? सगळ्या बॉडी पार्ट्सला ऑक्सिजन काय केलं जातं? प्रोव्हाइड केलं जातं. ओके, नेक्स्ट, त्याच्यानंतर काय लिहिणार? ड्युरिंग द सेम टाइम कार्बन डायऑक्साइड इज बॉर्ड बाय द सर्क्युलेटिंग ब्लड इनटू द एल्वेओली. मग त्याच टायमाला काय होतं? जे बाकीच्या ऑर्गन्स मधून कार्बन डायऑक्साइड कुठे जमा होतं? एल्वेओली मध्ये. ओके, कार्बन डायऑक्साइड इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू एक्सलेशन. आणि आपल्या बॉडी मधून जे कार्बन डायऑक्साइड आहे ते कुठून बाहेर टाकलं जातं? कसं बाहेर टाकलं जातं? एक्सहेलेशन करून, म्हणजे नाकातून हवा बाहेर टाकून. ओके, दिस वे द एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड गॅसेस टेक्स प्लेस इन दी लंग्स. राईट. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का एक्सचेंज ऑफ गॅस? तुम्हाला लिहायचं होमवर्क मध्ये आन्सर. तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन केलंय, फक्त आता तुम्हाला तुमच्या नुसार आन्सर लिहायचंय तुमच्या वर्ड्स मध्ये. ओके, एवढेच क्वेश्चन आन्सर्स लिहा. ओके, तर कुठल्या कुठल्या क्वेश्चन्स लिहायचे होमवर्क मध्ये? सगळ्यांनी मार्क करून घ्या. क्वेश्चन नंबर सेकंड मधला बी, क्वेश्चन नंबर फिफ्थ मधला बी, आणि क्वेश्चन नंबर 6 मधला पण तुम्ही लिहू शकता. ए आणि सी.
क्वेश्चन नंबर 6 मधलं ए आणि सी. ओके, कळालं सगळ्यांना? केलं सगळ्यांनी मार्क होमवर्क? सगळ्यांना कळालं रेस्पिरेशन पार्ट? नेक्स्ट क्लासमध्ये आपण डायजेशन घेऊया. डायजेशन कसं होतं आणि कुठले कुठले जे ऑर्गन आहेत डायजेस्टिव्ह, कुठले कुठले ऑर्गन हेल्प करतात डायजेशन मध्ये, इंटरनल ऑर्गन, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट क्लासमध्ये काय करूया, स्टडी करूया. ओके, ओके. चला, सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचं आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड सुद्धा करायचं. ओके, ओके. चला मग, बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. चला, क्लास लेफ्ट करा. अनुज,